नमस्कार मित्रांनो, आज आपण अभ्यास करणार आहे राजश्री शाहू महाराज यांचा. राजश्री शाहू महाराज कोल्हापूरचे करते. राजश्री शाहू महाराजांवरती आपल्याला स्पर्धा परीक्षेत 1 ते 2 मार्काला हमखास विचारले जाते. स्पर्धा परीक्षा देत असताना वर्ग अ पासून वर्ग ड पर्यंत शाहू महाराज यांच्यावरती प्रश्न असतातच. राजश्री शाहू महाराजांबद्दल आपल्याला अभ्यास करताना मी दिलेल्या माहितीच्या बाहेरचं काहीही येणार नाही याची गॅरंटी माझी, आणि 100% याच्या बाहेरचं काहीच येणार नाही. आणि याचा अभ्यास करताना प्रत्येक ओळीचा आणि ओळीचा अभ्यास करा, कारण की प्रत्येक ओळ ही आपल्याला नोट्स म्हणून मी देणार आहे. तर चला आपण अभ्यास करूया. आपण अभ्यास करूया राजश्री शाहू महाराज यांचा. राजश्री शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. 26 जून हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करतात. त्यांचे जन्मगाव कागल. त्यांचे पूर्ण नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे. जन्मदात्या आईचे नाव राधाबाई. दत्तक दिनांक 1884. कोल्हापूरचे चौथे शिवाजी यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी त्यांना दत्तक घेतले. शिक्षण राजकोटमध्ये पूर्ण झाले. विवाह त्यांचा 1891ला झाला. बडोद्याचे संस्थानिक गुणाजी खानविलकर यांच्या कन्येशी, त्यांच्या कन्येचे नाव लक्ष्मीबाई, म्हणजेच राजश्री शाहू महाराजांच्या पत्नीचे नाव लक्ष्मीबाई होते आणि आईचे नाव राधाबाई होते. हे मेन लक्षात ठेवा, कारण की घोळ होतो पेपरमध्ये. त्यांचा राज्याभिषेक 1894 रोजी झाला. 1895 रोजी राज्याभिषेक झाल्यानंतर राजश्री शाहू महाराज झाल्यानंतर 1895 रोजी त्यांनी पहिला कायदा केला. वेठाबिगारी प्रथा बंद केली. परत 1895ला मोतीबाग तालमीची स्थापना केली. 1896 रोजी व्हिक्टोरिया मराठा वसतिगृह स्थापन केले. 1899 रोजी वेदोक्त प्रकरण घडले. नारायण भटजी. वेदोक्त प्रकरणाशी संबंधित भटजी कोण होते असा प्रश्न येतो, तर त्यावेळेला नारायण भटजी होते. 1900 साली महाराणी व्हिक्टोरियाने शाहू महाराजांना महाराज ही पदवी दिली. 26 जुलै 1902 रोजी राजश्री शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानात मागासवर्गीयांना 50% आरक्षण दिले. तर मित्रांनो बघा, शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानात म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात मागासवर्गीयांना 50% आरक्षण. आजचे शासन तर आरक्षण देताना भिते, आणि तेव्हा शाहू महाराजांचे विचार बघा किती मोठे आहेत. त्यांनी मागासवर्गीयांना 50% आरक्षण दिले. 1906 रोजी महाराजांनी शाहू स्पिनिंग अँड विलिंग मिलची स्थापना केली, म्हणजे कापड गिरणीची स्थापना केली. 1907 साली राधानगरी धरण बांधले. राधानगरी धरण हे त्यांच्या आईच्या नावावरून ठेवण्यात आले, राधानगरी. 1911 रोजी कोल्हापूर संस्थानात सत्यशोधक समाजाची स्थापना आणि शाखा काढली. भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे बडोदा संस्थान आहे. याचे उत्तर मी तुम्हाला पुढे देणार आहे, तर पूर्ण बघा. 1912 रोजी खासबाग मैदानाची उभारणी केली. 1913 रोजी कोल्हापूर संस्थानात सत्यशोधक समाजाची शाळा काढली. 1917 रोजी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले, आणि जे आई वडील आपल्या पाल्याला शाळेत पाठवणार नाहीत त्यांना ₹1 दंड केला. शाहू महाराजांनी जे आई वडील आपल्या पाल्यांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांच्यासाठी ₹1 दंड केला त्यावेळेला. म्हणून मी वरती लिहिलेलं आहे, भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे बडोदा संस्थान होते, कोल्हापूरचे संस्थान नव्हते. 1917 रोजी कोल्हापूर संस्थानात विधवा पुनर्विवाह कायद्याची सुरुवात केली. 1918 रोजी कोल्हापुरात आर्य समाजाची शाखा खोलली. शाहू महाराजांनी आर्य समाजास राजाराम कॉलेज बहाल केले.
1918 कुलकर्णी वतने रद्द केली. 1918 तलाठी शाळा काढल्या. 1918 बलुतेदार पद्धती रद्द केली. 1919 कानपूरमधील 13व्या कृमी परिषदेस हजर होते व कानपूरच्या जनतेने राजश्री ही पदवी बहाल केली. राजश्री शाहू महाराजांना राजश्री ही पदवी कानपूरच्या जनतेने बहाल केली. 1920च्या माणगाव परिषदेत शाहू महाराज प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते आणि माणगाव परिषदेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. 6 मे 1922 रोजी पन्हाळा लॉज मुंबई येथे त्यांचा मृत्यू झाला. 6 मे 1922 रोजी शाहू महाराज यांचा पन्हाळा लॉज मुंबई येथे त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी गंगाराम कांबळे या अस्पृश्य समाजातील व्यक्तीस सत्यशोधक हॉटेल काढून दिले. महाराजांचे उद्गार. माझी सर्व प्रजा मराठी इयत्ता 3री जरी शिकली असती तरी त्यांना राज्य कारभाराचे हक्क देऊन मी आनंदाने विश्रांती घेईन. बघा, शाहू महाराजांचे विचार किती श्रेष्ठ आहेत. शाहू महाराजांचे विचार म्हणजे त्यांनी सांगितले, जर प्रजा इयत्ता 3री जरी शिकली असती तरी मी माझे राजवस्त्र फेकून टाकले असते. म्हणजे मी कारभार सगळा सोडून दिला असता आणि जनतेच्या हवाली केलं असतं. म्हणजे शाहू महाराजांचे विचार बघा आणि आजचे विचार बघा. सत्ता पाहिजे, फक्त सत्ता पाहिजे माणसांना. तर शाहू महाराजांबद्दल अनेक मोठे लोक काय काय म्हटले ते आपण बघूया. विचारवंतांची मते आणि त्यांचे गौरव उद्गार. भाई माधवराव बागड शाहू महाराजांना काय म्हणत होते, तर शाहू महाराजांबद्दल काय म्हटले भाई माधवराव बागड, किंग वॉज किंग बट डेमोक्रेटिक किंग. हा पण आपल्याला प्रश्न येतो की किंग वॉज किंग बट डेमोक्रेटिक किंग असे कोण म्हटले होते शाहू महाराजांना. तर याच्यावर प्रश्न आहे, म्हणजे मी प्रत्येक ओळीवरती प्रश्न आहे मी दिलेल्या. वीरा शिंदे काय म्हणाले, सर्वांग राष्ट्रपुरुष. प्रबोधनकार ठाकरे हे शाहू महाराजांना म्हणाले महाराष्ट्राचा सर्चलाईट. आणि केम्ब्रिज विद्यापीठाने शाहू महाराजांना LL.D पदवी दिली. तर मित्रांनो, माझी माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जेणेकरून आपल्या मित्रांना या माहितीचा फायदा होईल आणि आपल्या शेतकरी विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. जेणेकरून मी ही माहिती दिलेली आहे, तर ही माहिती पुढे शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.